आपल्या निलंगा मतदारसंघाचे आमदार भैया साहेब, कर्नाटकाचे आमदार सलगर साहेब आणि या सभेसाठी सर्व भाजपचे नेते मंडळी आणि मतदार बंधू भगिनी, मी पानचिंचोली गावचा रहिवासी आहे आणि मला 1992 ची जिल्हा परिषदेची निवडणूक या ठिकाणी आठवत आहे। जिल्हा परिषद 1992 ला आमच्या गावातून उमेदवारी मिळालेली होती आणि गावातील उमेदवारी मिळाली असल्यामुळे एखादी आपली महिला बहीण परगावात असेल आणि त्या परगावच्या माऊलीला तिच्या माहेरचा माणूस आल्यानंतर जसं अप्रूप राहते तशा प्रकारे आम्हाला 1992 ला जिल्हा परिषदेची उमेदवारी त्या ठिकाणी अप्रूप होती। म्हणून आमचं पानचिंचोली हे गाव आम्ही सगळ्याच्या सगळं एकमुखी त्या ठिकाणी केलेलं होतं आणि ज्या ठिकाणी फक्त 12 मतं आमच्या विरोधात गेलेली होती, पण आता आम्हाला त्याच्यापेक्षा मोठी उमेदवारी मिळालेली आहे। पण आम्हाला आता कसलंच अप्रूप त्या ठिकाणी वाटत नाही, कारण ही जी उमेदवारी आहे ती डमणी, आता डमणी ह्याचा अर्थ लक्षात घ्या आणि डमणी कुणाजवळ राहत होती ही मी तुमचा विचार करा आणि ह्या डमणीच्या खालचं ही उमेदवारी या ठिकाणी मिळालेली असल्यामुळं आम्हाला तिथं कसल्याच प्रकारचं अप्रूप या ठिकाणी राहिलेलं नाही। आणि मलाही त्या ठिकाणी एवढंच सांगायचंय की त्या गावचा उमेदवार आहे म्हणून ते गाव सगळं वनवे होईल का असं इतिहासात पूर्वी झालं, पण आता होणार नाही। कारण ज्या दिवशी उद्या उमेदवारी मिळणार होती म्हणून आम्हाला रात्री 10-11 वाजता समजल्याबरोबर या माणसाला जर उमेदवारी मिळत असेल तर आपल्याला काँग्रेसमध्ये राहायचं नाही अशा प्रकारचा विचार करून आम्ही आमचं गावातले 5-25 सगळे नेते मंडळी 100-200 माणसं आपल्या या मोगलच्या मंगल कार्यालयामध्ये आणि असे आपल्या भैया साहेबाचा किंवा भाजपचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या कार्यक्रमात आम्ही आमच्या गावातले 100-200 माणसं येऊन आम्ही भाजपमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि तो प्रवेश झाल्यानंतर आम्ही आता त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत। म्हणून आता गाव एकमुखी होईल अशा प्रकारचा विचार सोडून द्या, नेक टू नेक फाईट होईल। 100-200 त्याला तर लीड मिळेल नाही तर 100-200 आम्हाला तर लीड मिळेल अशा प्रकारचं काम आमचं त्या ठिकाणी चालू आहे। अहो सगळ्यात मोठा जोक काय, सगळ्यात मोठा जोक काय, टक्केवारीचं ह्यानं बोलावं, टक्केवारीचं ह्यानं बोलावं, ह्याच्यापेक्षा जोक दुसरा काही या भारतात आहे का मला सांगा। जर कुणी रॉकेलचे दुकानदार असतील तर पूर्ण जिल्ह्यातल्या रॉकेलच्या दुकानदाराला, स्वस्त धान्य दुकानदाराला त्या ठिकाणी विचारा टक्केवारी काय असते, कोण घेतंय, कसं करतंय, काय का नाही हे सगळं त्यांना माहित आहे। म्हणून ही काय राईंदरा सगळं सोन करतंय, रडवेला झालं तर चिंडू बमची बाटली खिशात ठेवतोय म्हणून आमच्या गावात त्याचं नाव चिंडू बम आहे। मग अशा माणसाच्या मागे आपण राहायचंय का आणि अशा माणसानं आमदारकी त्या ठिकाणी हँडल करणं होतंय का, राईंदराने काही होत नाही। आणि म्हणून अशा प्रकारचा सगळं नाटक करणारा आणि त्या ठिकाणी माणूस आहे म्हणून त्याच्या मागे राहायची काही आवश्यकता नाही। पण आता मी माझ्या गावात राहतो, मला सगळा अनुभव आहे, तुम्ही बी शेजारीत राहता, तुम्हाला बी एकदम का बसलायच की हो गवा, तुम्हाला याद नसेल पण मला याद आहे। मी तेव्हा काँग्रेसमध्ये होतो आणि त्यानं तुमच्याकडे कुठं होतं, मनशात होतं, मनशात आलं, पाया पडलं, शिपुटलं, काय गोंडा घोळून तुमचे भैया साहेब तयार नव्हते तर आमच्या सगळ्या मतदारसंघातले तुमचे कार्यकर्ते तिकडच्या तिकडं मॅनेज करून आलं, इकडं उमेदवारी घेतलं, उमेदवारी घेऊन निवडून आलं, निवडून येऊन काका केलं। तुम्हाला माहित आहे का, आठवण नाही का तुम्हाला? अहो सगळ्याचा सगळा फंड कुठे दुसऱ्या मतदारसंघात कुण्या गावाला दिला का? दिला नाही। मग ही काय ह्याचे
नमुना आहे नमुना, आणि या नमुन्याप्रमाणे वागणार आहे. मग आता हा आमदार केल्यावर का करेल? अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था असल्यामुळं याच्या मागे काही राहायची आवश्यकता नाही. आणि अशा माणसाला मतदान करावं अशी आमच्या पानचिंचोली वासियाची इच्छा नाही. तुम्ही विचार करा, आणि विचार करून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या मतदारसंघाचे उमेदवार, भाजपचे उमेदवार भैयासाहेब यांना भरघोस मतानं विजयी करावं, आणि कमळाच्या चिन्हापुरचं बटन दाबून खूप अशा प्रकारच्या बहुमतानं विजयी करावं एवढंच बोलतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.